रुपये पगार होता, पण आमचा घर खर्चही भागत नव्हता त्याच्यावरून. आणि आम्ही गावाला आल्यावर आम्ही म्हणजे एका गायीवर आणि सगळं म्हणजे गोट्याचं नियोजन, सगळं घर खर्च आणि गोट्याचं नियोजन सगळं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही 20 गायी म्हणजे एक एक गाई घेऊन अशा 20 गायी तयार केल्या. आणि आता 20 गायींच्या जीवावर आम्ही घराचं काम 20 लाखाचं चालू केलेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील कडलास या गावात आलेलो आहे. तर मागे तुम्ही बघताय ह्या पूर्ण या ताईंनी गोठा संगोपन केलेलं आहे. तरी यांच्याकडे टोटल 20 गायी आहेत. तर या स्वतः त्या गायींचे संगोपन करत आहेत आणि त्यातून त्यांना महिना निव्वळ लाखाच्या आसपास नफा मिळत आहे. तर या ताईंचं रोजचं गोठ्याचं नियोजन, या ताईंनी या गोठ्याला सुरुवात कशी केली अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच नवनवीन यशोगाथा आपल्यापर्यंत पोचत राहतील. नमस्कार ताई, आपलं नाव सांगा की आता. माझं नाव सोनाली गजेंद्र गायकवाड. सोनाली गायकवाड. आपली या व्यवसायाला सुरुवात कधीपासून झाली? माझ्या व्यवसायाला ही सुरुवात म्हणजे तर 2019 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आम्ही म्हणजे पहिल्यांदा एक गाय घेतली होती. त्या गायीपासून आम्ही असं म्हणजे एक एक गाय घेत असे 20 गायी आज तयार आहेत आमच्या. तुमच्या लग्नाला किती किती वर्ष झाली आता? आमच्या लग्नाला 14 वर्ष झाली. 14 वर्ष. मग गायी गोठा चालू करून किती दिवस झाले? गोठा चालू करून 7 वर्ष होत आले. 7 वर्ष होत आली. तुमचं माहेर कुठलं आहे? मरोडे. मरोडे. मग वडिलांच्या म्हणजे लग्नाच्या आधी वडिलांकडे गायी होत्या का तुमच्या? नाही, गायी नव्हत्या. मग तरी पण ह्या व्यवसायात आवड कशी निर्माण झाली आणि ही व्यवसाय कसं काय निवडला तुम्ही? व्यवसायात आवड म्हणजे आम्ही सुरुवातीला मुंबईला होतो. मग मिस्टर माझे म्हातारी कामगार होते. मग तिथे जसं पगार फारसा नव्हता जास्त, मग तिथं ऍडजस्ट होत नव्हतं. मग गावाला आल्यावरती काय व्यवसाय करायचं ही लवकर डोक्यात येत नव्हतं, म्हणजे लक्षात येत नव्हतं ते. मग आमच्या सासू सासरे आहेत ते पहिल्यापासून म्हणजे त्यांच्याकडे जरशा म्हशी आहेत त्या, पण त्यांनी कसे करते ते तसं आपण पण एक पुढं चालवायचं असं हे केलं. मग तेव्हापासून माझ्या लक्षात आल्यावर आम्ही सुरुवातीला एक गाय घेतली. मग त्याच्यापासून मग तिचं जसं दुधाचा पगार शिल्लक राहत गेला तसं तिच्या पगारावरून किंवा बाकीच्या गायी अशा थोड्या थोड्या पैसे करत गायी घेतल्या. सुरुवात करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि कशी सुरुवात केली तुम्ही? अडचणी भरपूर आल्या, म्हणजे पैशाची कमतरता, पैसे नसायचे. मग त्या सुरुवातीला आम्ही माझे मिस्टर कामाला जात होते, त्याचे 40-45 हजार रुपये होते आमच्याकडे. मग त्याच्यापासून एक गाय घेतली. मग तसे डेअरीकडनं उचल घेत आणि दुधाचा पगार शिल्लक राहत त्यात आम्ही असं म्हणजे एक 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 गायी वाढवल्या पुढे. ह्या व्यवसायात म्हणजे आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? आवड पहिल्यांदा म्हणजे तुम्ही मुंबईला राहायला होता, मग तिथनं डायरेक्ट इथं आल्यावर काम वगैरे कशी आता आवड निर्माण झाली? आवड म्हणजे वडिलांकडे आम्ही शेती करतच होतो, शेती काम करत होतो, त्यामुळे एवढंच म्हणजे अडचण त्याची काय आली नाही. आणि इथं सासू सासऱ्यांचे पण म्हणजे जरशा म्हशी असल्यामुळे तिथं पण आम्ही करत होतो. आणि ही आता म्हणजे सवय लागली होती त्या कामाची, त्यामुळे अडचण ही पण झालीच नाही त्याची काय. आता तुम्ही मुंबईला राहायला होता दोघ जण, मग तिथल्या राहणीमानात इथं शेण हे उचलायला लागते, काम करायला लागते, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, शक्यतो आम्ही मुंबईला 2च वर्ष काढली. त्याच्या आधी म्हणजे गावालाच होतो आम्ही. 2 वर्ष काढली, पण तिथं पगार फारसा नसल्यामुळं अडचणी निर्माण होत होत्या. म्हणजे रूम भाडं, पाणी बिल, केबल बिल सगळं म्हणजे ऍडजस्ट होत नव्हतं त्यातून. मग एवढंही नाही वाटलं त्याच्यात. आता आपल्याकडं टोटल किती गायी आहेत? 20 आहे. 20 गायी. तुम्ही याचं काय काय कामकाज बघता, म्हणजे कसं नियोजन चालतं तुमचं? माझं सकाळी म्हणजे मी एकटीच ऍडजस्ट करते सगळं. सकाळी उठल्या का आधी वैरण टाकते, म्हणजे गायी पलीकडच्या गोट्यात असते, त्या मोकळ्या गोट्यात बांधलेल्या असतात. अलीकडे मग मोकळी जागा असते, त्यात वैरण ही टाकायची, चंदी टाकायची, आणि गायी पलीकडच्या गोट्यातून सोडल्या का म्हणजे शेजाने एका तिच्या जागेला येऊन खाते. मग तिकडे बांधायच्या आणि परत धारा काढून परत नंतर ना मग शेवटला मग पलीकडचं शेण हे भरून टाकायचं. म्हणजे एक 8:30 वाजेपर्यंत माझं 6 ते 8:30 वाजेपर्यंत यांचं काम पूर्ण होऊन जाते. म्हणजे त्यात काय काय काम राहतं? तुम्ही गायींना कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा वगैरे देता? कसं नियोजन असतं? आम्ही हरभऱ्याचं बुसकाट आणि म्हणजे घास गवात ते आहे.
मग सकाळी हरभऱ्याचं बुसकाट टाकतो आम्ही, हं, हरभऱ्याचे आंब. हं, आणि परत नंतर ना आमच्यात खाद्य म्हणजे बार्ली हं, आणि सुग्रास आहे. हं, हं. सुग्रास आणि बार्ली टाकली का मग नंतर मग धाराचं हे होतं. आणि संध्याकाळी मग घासगावात असतं त्यांना. हं, हं. बार्लीमुळे काय फरक वगैरे पडतो का दुधाला? हो, दुधाला वाढते बार्लीमुळं. म्हणजे त्याच्यात आंबट प्रमाण म्हणजे जास्त असल्यामुळं पाणी भरपूर पिते ते. आणि पाणी जेवढं पितील तेवढं मग दुधाला पण वाढते ते. आता बरेच शेतकरी म्हणते ते बार्ली चारल्यामुळं गाई गाभण वगैरे जायला त्रास करते. नाही, तसं आमच्या गोट्यात तर अजून तर जाणवलं नाही. हं, हं. नाही जाणवलं. म्हणजे तशी शक्यता म्हणजे तक्रारी येते त्याच्या, पण आमच्यात तर तशी अजूनपर्यंत जाणवत नाही. कारण आम्ही त्यांचं प्रोटीन कमी होऊ नये म्हणून सुग्राचा पण वापर करतो त्याच्यात. हं, हं. मी फक्त भरडा आम्ही तेवढा चारत नाही, सुग्रास त्याच्यात बार्लीसोबत सुग्रास पण टाकतो. हं, हं. आता आपल्या एवढ्या गाईमध्ये रोजचं दूध किती जाते? 200 लिटर जाते. रोजचं 200 लिटर दूध जाते. मग महिन्याकाठी इन्कम किती होतो आणि मुंबईत बरं वाटत होतं का मग ही व्यवसाय बरं? म्हणजे सगळं म्हणजे आमचं चारा विकतचं असल्यामुळं सगळं टोटली सगळा खर्च जाऊन बार्ली असल्यामुळं खर्च जास्त येत नाही आम्हाला. आणि महिन्याला आम्हाला 1 लाख रुपये तरी शिल्लक राहते. हं, हं. मग मुंबईतल्यापेक्षा हा व्यवसाय बरं वाटतोय का मुंबईतच बरं होतं? नाही, मुंबईत माझ्या मिस्टरांना फक्त 14 ते 15 हजार रुपये पगार होता. आणि मी महिन्याला आता 1 लाख रुपये पगार घेते. त्यामुळं इथलं म्हणजे वातावरण आणि मुलांना पण इथलं वातावरण सुट होतंय ना, चांगलं आहे. त्यामुळं इथलं भारी वाटतंय. मग आता तुम्ही एवढं गाई संगोपन करत करत घर कसं सांभाळता? माझं गायींचं काम म्हटलं तर सकाळी 9 वाजेपर्यंत संपत आहे. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत माझं गायींचं काम असते. आणि 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मला काहीच काम नसतं पण म्हणजे ह्याच्यातलं. परत मग घरातलं करायचं, की रानात काय असं गवत ही काढायचं असलं तर जायचं. नाही मग 4 वाजल्यापासून परत हे दर्शनचं 7 वाजेपर्यंत संध्याकाळी करायचं. मग तिथनं पुढं मुलांना टाइम असतो, परत स्वयंपाक हे सगळं तिथनं परत. म्हणजे तुम्ही ही गाई संगोपन करत करत घर सांभाळता? घर सांभाळतो. बऱ्याच मुली काय म्हणते त्या म्हणजे हा व्यवसाय नको, शेण उचलाय नको, नोकरीवाला पाहिजे. मग तुम्ही तर मुंबईतली नोकरी सोडायला लावून ह्या व्यवसायाकडे कसं काय वळाला? मुंबईतली नोकरी म्हणजे कसं माथाडी काम होतं, त्यामुळे माझ्या मिस्टरांना पण त्याचा जास्त त्रास होत होता. म्हणजे वजन भरपूर उचलायला लागायचं. आणि माझा मोठा मुलगा आहे, त्याला मुंबईचं वातावरण सुटच होत नाही. तिथं गेलं म्हटलं की आजारी पडतोय तो. मग तिथं एकाने बसायचं आणि एकाने काम करायचं. मग असं तर संसाराचं पुढे ही होत नाही. एकानं 15,000 रुपयाचे आणले तर त्याचं रूम भाडं, पाणी बिल, लाईट बिल आणि किराणा आणि मुलाचं दवाखाना याच्यातच सगळं जायचं. गावाला आलं तरी घरच्यांकडून पैसे न्यायचे वाट खर्चीला परत, असं व्हायचं. म्हणून ते मुंबईचं एवढं ही नव्हतं. म्हणजे इथं आता आपल्याला म्हणजे किती म्हणजे महिन्याला लाख रुपये येते ते, त्यातलं आपण एक 20,000 रुपये जरी वरचे घर खर्च किंवा बाकी इतर कशालाही खर्च केले तर 80,000 रुपये तर आपले शिल्लक राहतात. आता बऱ्याच मुलींचं काय असतं, नोकरीवाला नवरा पाहिजे, नवरा त्याचं तो काम करतोय, घर भागवतोय, आपण निवांत खायचं. मग असं म्हटलं तर पुढं म्हणजे अडचण येऊ शकते त्या, कारण एकाने काम करून होत नाही. इथं म्हणजे मी जरशांचं सगळं जरी बघत असले तर माझे मिस्टर ट्रॅक्टर आहे, मळणी मशीन सगळं म्हणजे ट्रॅक्टरचे सगळे अवजारे आहेत आमच्याकडे. मग ते बाहेरचं सगळं काम म्हणजे ट्रॅक्टरचे सगळं काम करतात ते. आणि मी सगळं हे जरशांचं आणि घराचंही सगळं बघते. अशा मुलींसाठी काय सांगाल तुम्ही? पुढं आपलं जर आयुष्य म्हणजे आपलं आणि आपल्या मुलांचं जरी आयुष्य म्हणजे चांगलं आणि पुढं सुखात घालवायचं असेल तर हा व्यवसाय तर माझ्यासाठी चांगला आहे. कारण बाकी व्यवसाय रानात काम करणारे, उन्हात जाणार, ह्याच्यात तर उन्हात जायची गरजच नाहीये. सकाळी 9 वाजेपर्यंत काम होतंय आणि दुपारी 4 वाजल्यापासून परत काम करायचं आहे. त्यामुळे ही व्यवसाय चांगला आहे. आता आपल्याला क्षेत्र किती आहे? क्षेत्र नाही. मग ह्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं केलंय तुम्ही? चाऱ्याचं नियोजन म्हणजे 100% चारा आमचा हा विकतचाच आहे. आम्ही भुसकाटाचा स्टॉक करतो. जानेवारी ते मार्च मध्ये ती भुसकाट मिळतं, मग त्याचा आम्ही स्टॉक करून ठेवतो. आणि मग मकाचं केंबाळ मिळतं, ते घेऊन त्याचं कुट्टी करून आम्ही ठेवतो किंवा हायशी लावतो.
मग असं थोडं ओलंही मिळालं तर गुंट्यावर आम्ही ते विकत आणतो. आता आपल्या गायींच्या दावणीत पाणी पण दिसतंय एका कप्प्यात, ते कंटिन्यू पाणी त्यात ठेवण्याचं काय कारण आहे? कंटिन्यू पाणी म्हणजे ज्यावेळेस गुरांना तहान लागल त्यावेळेस ते पाणी पिऊ शकते ती. म्हणजे दिवसभर जर रोज करत बसलं तर ती रोतामुळे त्यांचं तोंड हरभऱ्याचे आंब असल्यामुळे तर तोंड आंबट राहणार. त्यासाठी ती थोडं का होईना पाणी पिते. पाणी पिल्यामुळे दुधाला पण वाढते ती. आणि पाणी गुरांच्या शरीराला पाहिजे, जास्त पाणी. आणि कसं होतंय बांधलेल्या गायांना आणि ही पाणी पाजायची सिस्टीम म्हणजे पाणी सकाळी एकदा पाजलं ती नाही जरी पिली तरी संध्याकाळी तिला पाणी मिळते त्याच्यावर, त्यामुळे ती दुधाला पण कमी येऊ शकते. आणि ह्याच्यात म्हणजे तर काम पण कमी आहे ना, पाणी सोडून पाजायचं टेन्शन नाही. तिच्या जागेला पाणी आहे, ती पाणी केव्हा पण पिऊ शकते. त्यामुळं काय फरक पडतो दुधात वगैरे? दुधात फरक पडतो म्हणजे पाणी प्यायल्यामुळे दुधालाही वाढते ती आणि त्यांची तब्येत ही सगळी ह्याच्यात राहते मापात, म्हणजे आजारी पडत नाही ती. शक्यतो आमच्या गोठ्यात गायी आजारी पडत नाही, कारण वेळच्या वेळी त्यांचं सगळं चालू असते. आता तुम्ही महिला असून पण एवढ्या गायी संगोपन करताय, तर या व्यवसायात तुम्हाला अडचणी काय काय येते त्या? अडचणी म्हणजे अडचणी तर शक्यतो जास्त येत नाही त्या. मिस्टर जर घरी नसले तर मग पाणी भरायचं, ही लांब मोटर चालू करायला जायचं, हे अशाच अडचणी म्हणजे किरकोळ. जर माझे सासू सासरा ही असले तर ते चालू करते, दीर ही सगळी मदत करते तुम्हाला. मग त्याच्यात तुम्ही ही गोठा कधी बांधला सुरुवात केल्यापासून? गोठा सुरुवातीला आमचा गोठा नव्हता, म्हणजे थोडासा छपराचा होता. आणि परत मग एक 3 वर्षानंतर आम्ही मग पत्र्याचं ते आतलं शेड मारलं आणि परत मग आतलं शेड मारल्यावर ही 1-2 वर्षानंतर परत मारलं. तुम्ही आता एका गायीपासून सुरुवात केली म्हणला, परत गायी विकत आणल्या का कशा तयार केल्या? म्हणजे गायी विकत आणल्या थोड्या, आणि थोड्या म्हणजे एक 4-5 गायी घरच्या बनवल्या त्या, म्हणजे घरच्या पाड्यांच्या म्हणजे पाड्या करत त्यांच्या गायी केल्या. त्यांना त्याविषयी काय वाटतं तुम्हाला, किती दर मिळाला पाहिजे? सरकारने जी आता लाडकी योजना ही बहीण जी योजना जी राबवली आहे, त्यात सरकारने ती योजना राबवण्याच्या ऐवजी दुधाला जर दर दिला असता, किमान 40 रुपयेच्या आसपास तरी दिला असता, तरी बहीण पण खुश झाली असते आणि दाजी पण खुश झाले असते. महिलांना जर या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? तिला त्यांच्या घरच्यांनी थोडीफार मदत जर केली तर महिला म्हणजे एखाद्या गायीपासून जर ती एखाद्या गायीपासून जर उत्पन्न चालू केलं तर ती पुढे म्हणजे एका गायीचा पगार कसा येतोय त्याच्यावरून 2 गायीचा पगार किती येईल असा जर त्यांनी विचार केला तर ती महिला सक्सेस होऊ शकते ह्या व्यवसायात. ह्यात आता तुम्हाला कुणाकुणाची साथ लागते? मला माझ्या मिस्टरांची, माझी मुलं पण करू लागते ती, सासू सासरा दीर जाऊ ही सगळे मला मदत करू लागते त्याच्यात. म्हणजे पाणी भरण्यासाठी बाकीचं काम मी सगळं हँडल करू शकते, पण पाणी ही किंवा घरी कोण असेल नसेल तरी पण ते मदत करू लागतात मला. कालवडी संगोपन वगैरे तुम्ही करताय का? कालवडी पाड्या संगोपन करतो. कसं त्यांचं संगोपन करता जन्मल्यापासून? जन्मल्यापासून त्यांना एक 3 महिन्यापर्यंत आम्ही दूध पाजतो, म्हणजे बाटलीनं दूध असतं त्यांना. 3 महिन्याच्या नंतर म्हणजे थोडं थोडं कमी करत करत त्यांना चारा ही म्हणजे खायची सवय लागली म्हणजे पूर्ण दूध कमी होतं त्यांचं. पूर्ण दूध कमी केलं की मग तिथनं पुढं बारली आणि सुगरा चालतो त्यांना थोडं थोडं. आपल्याकडे आता किती लिटर पासून किती लिटर दूध देणार आहे गाई सध्या? आमच्यात तर शक्यतो 12 लिटरच्या पुढनंच आहे त्या गाई. 17 लिटर पर्यंत देणाऱ्या गाई आहे. 2 टायमाला नाही, एका टायमाला 17 लिटर दूध देणारी गाई आहे. दूध वाढीसाठी काय केलं पाहिजे? दूध वाढीसाठी गुरांना कॅल्शियम वेळच्या वेळेला म्हणजे संधीतनं दिलं पाहिजे, म्हणजे त्यांना चाऱ्यातून. म्हणजे कशा प्रकारे देता तुम्ही ते? आम्ही लिक्विड मध्ये देतो त्यांना, म्हणजे लिक्विड येतं ते लिक्विड मधनं ह्याला देतो आम्ही गाईंना. म्हणजे किती प्रमाणात असते ते, कधी देता तुम्ही ते? आम्ही महिन्यातून 10 दिवस फक्त देतो, आणि म्हणजे एका गाईला 1 पेला, पेल्याचं माप आहे आमचं, त्या पेल्याच्या मापाने एका गाईला 1 पेला असं त्या लिक्विडचं आम्ही माप ठेवलंय. महिन्यातून 10 दिवस फक्त आम्ही देतो त्यांना.
गोट्यात गायी आजारी वगैरे काय काय अडचणी येते त्या गोट्यात? आजारी म्हणजे शक्यतो आजारी पडत नाही त्या, हं, त्यातनं पण पडल्या तरी पण गोचिड ताप किंवा किंवा लंपीचा प्रभाव नाही आमच्यात यावेळेस. हं, हं, आधी होता पण आता नाही. हं, हं. आणि एवढं जास्त शक्यतो पाणी ही सगळं जाग्याला असल्यामुळं आजारी पडणे एवढं ही नाही त्यांना. काय काळजी घ्यावी लागते त्यासाठी? म्हणजे स्वच्छता त्यांना टाइम स्वच्छता, पाणी म्हणजे वेळच्या वेळेला स्वच्छ ठेवायचं, धुवायच्या. आठवड्यातनं 1 ते 2 वेळा आम्ही धुतो गाय, त्यामुळं आजारी पडत नाही जास्त. मी गायी खरेदी करताना सुरुवातीला काय बघून गायी खरेदी केल्या? तुम्हाला आता पहिला तर काय अनुभव नसणार आहे यात. मग तुम्ही गायी खरेदी करताना कशा खरेदी केल्या आणि कसा व्यवसाय तुमचा सक्सेस झाला? आम्ही सुरुवातीला जी गाय घेतली होती हं, ती म्हणजे 50% किंवा 40% ह्याच्यातलीच आहे. हं, मग त्याच्यापासून जे आजूबाजू सांगत होते की ही साधी आहे गाय, हं, म्हणजे हिचं प्यायच असं म्हणजे टक्केवारीला ह्याच्यात नाही. हं. मग त्याच्यापासून आम्ही खरेदी करताना गायचं प्यायचं आणि म्हणजे शिंगाला कशी आहे, कासाला कशी आहे, तिचे म्हणजे पाय ही सगळे नीट आहेत का, ही सगळं आम्ही चौकशी करून नीट बघूनच गाय घेतो. एवढ्या आपल्या म्हणजे आता सध्याला दुधाला दर पण कमी आहे, एवढ्यात परवडते का तुम्हाला आता? सध्या तरी म्हणजे नाही परवडत आम्हाला, हं, पण परवडत दुसऱ्या म्हणजे योजना जी लाडकी बहीण अशा योजना जी राबवली त्याच्याऐवजी दुधाला दर दिला तरी पण म्हणजे शेतकऱ्याला त्याचा फायदा आहे. हं, हं. सरकारने जर लाडकी बहीण योजना चालू करायच्या ऐवजी जर दुधाला 40 रुपये जर रेट दिला असता तर बहीण पण खुश झाली असती आणि दाजी पण खुश झाली असते.